एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया. राज्यात 56% पेरण्या या पूर्ण झाल्या. पाऊस थांबल्याने मराठवाड्यात दुबार पेरणीचं आता संकट निर्माण झालंय. अमरावती विभागात सर्वाधिक 76% पेरणी होणार आहे. कोकण विभागात केवळ 8% पेरण्या होत आहेत. राज्यात आतापर्यंत 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या. अमरावती विभागात सर्वाधिक 76% तर कोकण विभागात केवळ 8% पेरण्या झाल्या. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा असल्याने पेरण्या झाल्या नाहीत. विभागानुसार अमरावती 76%, संभाजीनगर 61%, लातूर 58%, नाशिक 55%, नागपूर 52%, पुणे 32%, तर कोल्हापूर 29% आणि कोकण 8% इतक्याच पेरण्या अद्यापपर्यंत झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता बळीराजा चिंतेत आहे. पाऊस थांबल्याने मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं. मुंबई गोवा महामार्गावर अपघात झालाय. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. लांजा येथे 4चाकी डंपरला धडकलेली आहे. ही धडक बसलेली आहे. अपघाताची घटना घडली. मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. लांजा येथील 4चाकी डंपरला धडकलेली आहे. त्यामुळे हा भीषण असा अपघात घडला. मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झालाय. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावरती हा भीषण असा झाला. आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाचे उद्यापासून 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. यात्रा कालावधीत 15 ते 29 जुलै दरम्यान 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी 16 जुलैपासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली. सोनम वांगचुक 18व्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ते मागणी करतायत. वांगचुक यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी झालंय. तरी सुद्धा सोनम वांगचुक मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. सोनम वांगचुक 18व्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. वांगचुक यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.